असे हे कुरकुरीत साबुदाणा पॉपकॉर्न खाल्यावरती तुम्ही साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडे हे विसराल। त्यासाठी आपण इथे घेतलेले आहे भिजवलेली शाबू। 1 तास भिजवलेली शाबू असेल तरी चालेल, मात्र वाटीने मॅश करून घ्यायची। आता इथे एक मोठ्या साईजचा बटाटा घेतलेला आहे, तोही आपण उकडून घेतलेला आहे आणि तो खिसून घ्यायचा। त्यानंतर इथे तुम्ही जर मॅशरने मॅश केला तरी चालेल, मात्र गुठळ्या सर्व काढून घ्यायच्या। त्यानंतर अगदी बारीक चिरलेली मिरची वापरलेली आहे। तर तुम्ही जिरे कोथिंबीर उपवासासाठी खात असाल तर जरूर घालू शकता। त्यानंतर इथे 2 चम्मच शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं। इथे पाण्याचा हात लावायचा नाही, विदाऊट पाणी आपण हे सर्व एकजीव करून घ्यायचं। आता तेल गरम झाल्यानंतर मीडियम फ्लेमवरती आपण हे पॉपकॉर्न अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे। अगदी कुरकुरीत आणि कमाल लागतात हे पॉपकॉर्न। तुम्ही शेंगदाणे चटणी किंवा नारळ चटणीबरोबर खाऊ शकता। पाहू शकता अगदी तेलकटही होत नाहीत। आणि ही रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपीसाठी जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।